जयंत पाटील दादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या। मात्र भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी जयंत पाटलांबाबत केलेल्या विधानानंतर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं आहे। चंद्रकांत पाटलांनी केलेल्या वक्तव्यानंतर जयंत पाटील भाजपात जाणार का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय। पाहूयात। जयंत पाटलांना सांगायला किंवा तुम्ही आलं पाहिजे पाटील, पण असा देवेंद्रजींनी निर्णय केल्याशिवाय मी काही करत नाही। आज असं देवेंद्रजी निर्णय करतील अशी कुठली शक्यता दिसत नाही। त्यांनी काय निर्णय घ्यावा, कसा निर्णय घ्यावा, कधी घ्यावा हा सर्वस्वीपणे त्यांचा अधिकार आहे। अजितदादांसोबत काम करायला तयार असतील तर निश्चितच एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वात जास्त आनंद आम्हाला होईल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांबाबत चंद्रकांत पाटलांनी मोठं विधान केलं। जयंत पाटलांना भाजपात घ्यायचं की नाही याबाबतचा निर्णय अजून झाला नसल्याचा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे। त्यामुळे जयंत पाटील हे भाजपात जाण्यासाठी तयार आहेत का असा प्रश्न चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर उपस्थित होतोय। जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशासंदर्भात देवेंद्र फडणवीसच निर्णय घेतील असंही विधान त्यांनी केलंय। दरम्यान त्यांच्या या दाव्यानंतर पवारांच्या राष्ट्रवादीकडनं प्रत्युत्तर देण्यात आलंय। आमच्याकडे एकच नेता देवेंद्रजी, ते सांगतील ते आम्ही करतो। त्यांचं खूप दूरवरचं राजकारण म्हणजे दूरदृष्टी आहे त्यांना। त्यामुळे त्यांनी जयंत पाटलांच्या बाबतीत निर्णय असा केला की बाबा त्यांना घ्यायचं, तर पहिला माणूस मी जाईन तिथे जयंत पाटलांना सांगायला किंवा तुम्ही आलं पाहिजे पाटील, पण असा देवेंद्रजींनी निर्णय केल्याशिवाय मी काही करत नाही। आज असं देवेंद्रजी निर्णय करतील अशी कुठली शक्यता दिसत नाही। जयंत पाटील भाजपात येणार गेल्या अनेक दिवसांपासून ह्या चर्चा सुरू होत्या, पण आता चंद्रकांत पाटील थोड्या वेळापूर्वी काही बोलले आहे की जयंत पाटील यांना घ्यायचं की नाही अजून देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं। ऍप्लिकेशन आले का? पण कसं आहे, मी जर ऍडमिशन मागितली तरच प्रश्न येतो ना। आता जर मी ऍडमिशन मागितलीच नाहीये तर आता प्रश्न वेळ येतो कुठे। जयंत पाटलांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चांवर दादांच्या राष्ट्रवादीकडनं प्रतिक्रिया देण्यात आली आहे। कुठे जायचं या संदर्भातला निर्णय जयंत पाटीलच घेतील, त्यावर जास्त बोलू शकत नसल्याचं आनंद परांजपेंनी म्हटलंय। माननीय जयंत पाटील साहेब हे महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ते प्रांताध्यक्ष आहेत। त्यामुळे त्यांनी काय निर्णय घ्यावा, कसा निर्णय घ्यावा, कधी घ्यावा हा सर्वस्वीपणे त्यांचा अधिकार आहे। त्याच्यावर अधिक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बोलू इच्छित नाही। गेल्या अनेक दिवसांपासून जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे। काही दिवसांपूर्वी अजित पवार आणि जयंत पाटलांनी देखील बंद दाराआड चर्चा केली होती। त्यामुळे जयंत पाटील अजित पवारांकडे जाणार अशा चर्चांना तोंड फुटलं होतं। तर भविष्यात जयंत पाटील अजित पवारांकडे आल्यास वेगळं वाटू देऊ नका असं विधानही दादांच्या राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकर यांनी केलं होतं। भविष्यात जयंत पाटील साहेब आमच्याकडे आल्यानंतर म्हणजे आलेले दिसले तर त्यात वेगळं काही वाटून घेऊ नका, कारण मागच्या काळामध्ये सुद्धा जयंत पाटील साहेबांनी अनेक वक्तव्य अशी केलेली आहेत की त्यांचं महाविकास आघाडीमध्ये मन रमेन असं झालेलं आहे। कारण तुतारी गटामध्ये मिळणारी वागणूक आणि त्यानंतर साहेबांनी मतदारसंघातल्या लोकांच्याशी विचार विनिमय करून घेतलेला निर्णय, भविष्यात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येत असतील, अजितदादांसोबत काम करायला तयार असतील तर निश्चितच एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वात जास्त आनंद आम्हाला होईल। त्यांनी यावं, आमच्या हृदयाची दरवाजे त्यांच्याकरता अखंड उघडी आहेत। मिटकरी माझे हितचिंतक आहेत, माझ्यावर त्यांचं प्रेम आहे, त्यामुळे मी त्यांना नावं ठेवणार नाही। आधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत आणि आता चंद्रकांत पाटलांच्या विधानानंतर जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या। मात्र देवेंद्र फडणवीसांनी जयंत पाटलांबाबत निर्णय घेतला नसल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलंय। त्यामुळे जयंत पाटील भाजपात वेटिंगवर आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। ब्युरो रिपोर्ट झी 24 तास।